किती लागणार? भाग्य माझं हे. किती लागणार? बस 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 जास्त नको जास्त नको. थोडंसं तांदळाचं पीठ म्हणजे खुसखुशीत कुरकुरीत होण्यासाठी. बर. आणि दूध घालायचं. पाण्याऐवजी आपण दूध घालूया. एक काहीतरी वेगळं. बर. आणि थोडस गोड पण करायचंय म्हणून बस. आणि चव सुद्धा वेगळी. आधी थोडं थोडं घालूया आपण, नाहीतर एकदमच पातळ होऊन जाईल. बर. आणि मग आता मिरचीचे तुकडे, बरं, थोडस जिरं. तिखट आवडतं ना तुम्हाला? हो, हो. मिरची तुकडे थोडे जास्त जास्ती घालू. बरं, हे जिरे इतकं पुरे? जिरं झालं. मिरचीचे काप जरा जास्ती घालायचं. हळद, थोडंसं मीठ आणि थोडीशी कोथिंबीर. वा सुरेख, छान. मीठ इतकं पुरे? हा बस बस, जास्त कोथिंबीर. लागलं तर नंतर घालता येतं, पण ते खारट झालं तर मग कोणी खात नाही, काढता येणार नाही. बरोबर आहे. पुरे. आता हे एकदा आपण सगळं ढवळून घेऊया. घ्या. मग आपण त्याच्यामध्ये थोडंसं लागलं तर दूध घालूया आणि मग तो खवलेला नारळ याच्यामध्ये आपण घालूया. मग मी एक काम करू, तोपर्यंत केळी सोलून घेऊ का? हो. म्हणजे तुम्हाला थोडीशी मदत माझ्याकडनं. वा वा, तुम्हाला असं मदत लागते सारखी. सोनियाचा दिनू. तुम्हाला असं वाटेल नको हा नुसताच खातो इथे उभा आहे. बघते ना तुला मी, बिचारा किती काम करत असतोस. आणि ते सगळं तुझ्यासाठीच चाललंय. वा, केळीचे काप करायचं म्हणालात ना? काप करायचे. ठीक आहे, मग आपण. आणि ना हे करत असताना आपण एकीकडे तेल तापत ठेवलंय. त्याच्यामध्ये थोडस मोहन घालायचं. बर. त्याच्यात थोडस घालून चमचा देऊ तुम्हाला? चमचा लागेल. थोडस. पुरे? बस बस, अजून नको. नक्की. हो हो. आता ह्याला ना केळीचे काप एवढे जाडसर पुरे? चालेल, थोडेसे पातळ केले तर चालतील, पण ठीक आहे. आता त्याच्यामध्ये त्याला थोडस आमचूर पावडर लावून ठेवायचे. बर. म्हणजे आंबट गोड तिखटाचं सगळं होईल. चांगलं मिक्स कर. हो. सासूबाई जाग्या झाल्या. बर. तिकडे तुम्ही बॅटर मध्ये अजून थोडंसं दूध घातलं. शिवाय त्यांनी मगाशी मोहन घातलंय, तुम्ही काळजीपूर्वक पहा. आता मी जे केळीचे काप आहे त्याच्यावर थोडीशी आमचूर पावडर व्यवस्थित लावते. हो हो. अजून लागेल आमचं. नाही ना ताई? ये बात. आता तुम्ही एवढी वर्ष काम करताय, हो, पण कामामध्ये रमण्याची तुमची एक सवय मी स्वतः जवळून पाहिलेली आहे. ह्याच्याशिवाय तुमच्या खूप वेगवेगळ्या हॉबीज आहेत. हॉबीज म्हणण्यापेक्षा मला असं वाटतं की गाणं तुमच्या खूप जवळचं आहे. तर आज तुम्ही इथे आलात, आम्हाला काहीतरी ऐकवा ना प्लीज, किमान 2 ओळी. कारण मी स्वतः तुम्हाला गाताना ऐकलंय आणि पाहिलंय सुद्धा. ठीक आहे. क्षण आला भाग्याचा, क्षण आला भाग्याचा, आला सौख्याचा, आला सौख्याचा. क्या बात है. हासत मोदे नाचत नादे, हे मन माझे, हे मन माझे. मंगल दिन हा, मंगल दिन हा, आला सौख्याचा. क्या बात आहे. वा वा. हा मंगल दिनच आहे. मंगल दिन आहेच आहे, पण आज खऱ्या अर्थाने खाणं आणि गाणं एकरूप झालं असं मला म्हणता येईल. हो की नाही हो सुकन्याताई? म्हणजे दरम्यान हे मी आमचूर पावडर मध्ये घोळून घेतलेले केळीचे काप सुकन्याताईंनी बॅटर मध्ये बुडवले आणि डीप फ्राय करायला सोडले सुद्धा. वा, गरमागरम खुसखुशीत अशी केळीची भजी तयार होत आहेत. आम्ही असं छान तळून घेतो, सर्व करतो. तुम्ही पाहून घ्या रिकॅप. कसं वाटतं एकंदरीत आतापर्यंतचा अनुभव? खुलता कळी खुलेना ही मालिका यावर्षी तुमच्या आयुष्यात आली. तुम्ही पण आहात, तुम्ही तर झी मराठीवरती नेहमी असताच. पण आता आपण हा भाग जो साजरा करतोय तो एक गुढीपाडवा सप्ताह या निमित्ताने आपण साजरा करतो. काय या वर्षातला अनुभव आहे? नाही, खरंच ही आमची टीम खूप छान आहे. खुलता कळी खुलेनाची, म्हणजे तू पण आहेस त्याच्यात. ती आहे. आणि म्हणजे असं होतं ना की गोष्ट पण आपल्याला हळूहळू कळत जाते आणि व्यक्तिरेखा फुलत जातात. तर त्याच्यामुळे एकमेकांबरोबर काम करताना आणखीन मजा येते. मला असं वाटतं की जितकी मजा आपल्याला येते तेवढीच प्रेक्षकांना येत असेल. नाही, प्रश्नच नाही येते. भावेबाई, तुमचा अनुभव कसा आहे या वर्षभरातला? माझं हे वर्ष फारच सुंदर सुरुवात, ह्याच्या आदल्या वर्षीची सुद्धा फारच सुंदर सुरुवात. कारण मला ही सिरियल म्हणजे फारच 2-3 दिवसांमध्ये ठरलं की मी या सिरियलमध्ये असणार आहे, काम करणार आहे. त्याच्यानंतर आम्हाला आधी सांगितलं नव्हतं की आमचा रोल कुठल्या प्रकारचा असणार आहे. सो ती रिस्पॉन्सिबिलिटी फारच मोठी होती जेव्हा मला सांगितलं गेलं की मी लग्नाआधीच प्रेग्नंट आहे. आणि त्याशिवाय एक खलनायिका नाही म्हणता येणार, पण एक ग्रे शेड आहे त्या कॅरेक्टरला.
सो मला फारच म्हणजे इनिशियली मी फारच घाबरले होते. आणि शिवाय सविताताई, मोने बाबा, उषाताई, त्याच्यानंतर मानसीताई यांच्यासारखे एवढे मोठे मोठे कलाकारांबरोबर सीन करणं म्हणजे मला तर फारच टेन्शन आलं. सिरियसली सविताई, मला फार टेन्शन आलं होतं, पण ह्यांनी फार सांभाळून घेतलं. मला फार शिकायला मिळतं ह्यांच्याकडनं ॲज अ कलाकार म्हणून आणि ॲज अ माणूस म्हणून सुद्धा. कारण प्रत्येक दिवशी सेटवर काही ना काहीतरी सविताई बनवून आणतात, मोने बाबा करून आणतात. सो म्हणजे ह्या कार्यक्रमाच्या निगडीत बोलते मी की खूप काही शिकायला मिळतं ॲज अ कलाकार सुद्धा आणि ॲज अ माणूस म्हणून सुद्धा. सो आय एम ब्लेस्ड, आय एम ट्रुली ब्लेस्ड. क्या बात आहे. एवढ्या सगळ्या अनुभवानंतर खुलता कळी खुले नाईक जरा म्हणजे आईची भूमिका तुम्ही याच्या आधी पण केली आहे, जावाई विकत घेणे आहे मध्ये पण केली, सासूईमध्ये पण केली, पण ही जरा वेगळी आहे. म्हणजे हिचा स्वतःचा मुलगा डॉक्टर असूनही प्रत्येक गोष्टीचं एक टेन्शन घेणे, अरे बापरे असं ते जरा धावधन आणतं तुमचं लगेच. तर सविता ते असेच आहेत का थोडा फरक आहे दोघी? नाही, मी अशी नाहीये, कणखर आहे. हा म्हणजे भीती वाटते, भीती वाटत नाही अशातला भाग नाही, पण ही जरा जास्तच घाबरटे, जास्त काळजी करते आणि तिला म्हणून मला हिला समजून घेण्यात जरा जास्त नाही म्हणजे उत्सुकता वाटली. हे कॅरेक्टर स्वीकारणं मागे एक ते पण कारण होतं. तर त्याच्यामुळे हे अतिशय वेगळ्या पद्धतीचं कॅरेक्टर. नाही तर बऱ्याचशा नायिका ज्या मी केल्या होत्या किंवा आई म्हणून जे कॅरेक्टर्स केल्या होत्या ती अतिशय खंबीर, मुलांना पाठिंबा देणारी आणि न घाबरणारी, वाटेल त्या अडचणीतून मार्ग काढणारी अशी मी केली होती. हे अतिशय वेगळ्या पद्धतीचं मला कॅरेक्टर मिळालं, त्यामुळे ते रंगवताना मजा येते. मजा येतेच, कारण तुमचं अगवाई किंवा आता मग आता वगैरे असे काही जे शब्द आहेत ते मालिकेत काम करताना सुद्धा आणि प्रेक्षकांना सुद्धा खूप असे अगदी प्रकर्षाने लक्षात राहतात. पण प्रेक्षक भेटतात असे की जे मला आवर्जून सांगतात मी कुठे गेले की अहो आमच्या बहिणी अगदी तुमच्यासारख्या आहेत, आमची बायको अगदी तुमच्यासारखी, की जी सतत काळजी करते किंवा जिला असं वाटतं हे होईल की नाही. पण तुला अगदी याच्या विरुद्ध प्रेक्षक भेटत असतील ना, म्हणजे आमच्या घरातलं कुणीही तुझ्यासारखं नाही असं तुला सांगत असतील, तुला वाईट नाही वाटत? मला हो खूप वाईट वाटतं. खरंच सांगते मी, फार वाईट वाटतं. पण ती पावती आहे माझ्या कामाची. म्हणजे मला एकीकडे असे म्हणणारे सुद्धा लोक आहेत आणि एकीकडे मला अशी प्रेक्षक सुद्धा भेटतात जे मला सांगतात की आम्हाला तुमच्याबद्दल फार काळजी वाटते, कारण तुम्ही ज्या प्रकारे अभिनय करता त्याच्यावरनं असं वाटतं की तुम्हाला बीपीचा त्रास फारच लवकर होणार आहे, असं मला एका प्रेक्षकाकडनं कळलं किंवा त्यांनी मला सांगितलं. आता आपण जरा एका वेगळ्या मुद्द्याकडे येऊयात, ज्याच्यासाठी आमचे प्रेक्षक 1:30 वाजता बरोबर खवय्ये टीव्ही असं झी मराठी ऑन करून बसतात. खायला तुम्हाला काय आवडतं, कशा पद्धतीचं आवडतं? तुला काय म्हणजे भारतीय आवडतं का जरा अजून थाय फूड आहे किंवा चायनीज आहे, आणि तुम्हाला काय आवडतं? मला आपलं पारंपरिक जेवण आवडतं, नाही असं नाही, पण मी माझ्या शिक्षणामुळे किंवा आपल्या व्यवसायामुळे वेगवेगळ्या ठिकाणी हिंडले, त्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीचं जेवण जेवायला किंवा वेगळे पदार्थ करून बघायला आणि चाकून बघायलाही नाही. आईचं धाकच होता ना की सगळं पानातलं संपलं पाहिजे, सगळं आवडलंच पाहिजे. आणि तुला? मला पण महाराष्ट्रीयन फूड किंवा पंजाबी फूड तर ऑफकोर्स आपण खातोच सगळीकडे, पण मला भारतातलं नाही असं कुठलं एक जर तू विचारशील तर मला कॉन्टिनेंटल फूड फार आवडतं. सो ते मी आवर्जून खाते. बाकीचे म्हणजे सविताई बोलल्या तशा वी डोंट माइंड ट्राईंग. मग आज जे आमच्यासाठी तुम्ही दोघी करणार आहात ते काय पारंपरिक आहे का तू आज काही कॉन्टिनेंटल करणार आहेस का? काही पारंपरिकच आहे. गुढीपाडवा सप्ताह आहे बरोबर ना, म्हणून. आणि गुढीपाडवा आणि आम्ही दोघी फारच गोड आहोत त्याच्यामुळे गोड पदार्थ. याचा निर्णय प्रेक्षकच घेऊ जाणार. नाही ते म्हणतील नाही मोनिका नाही, सविताई गोड. तुम्हाला आज दोघींना एकत्र आम्ही इथे आमंत्रित केल्याचं एक खास कारण आहे. एकतर हा गुढीपाडवा सप्ताह आहेच, पण शिवाय आपलं एक मराठी पण जपण्याचा, ते जगण्याचा आपण नेहमी प्रयत्न करत असतो, तो करत असलंच पाहिजे. झी मराठी पण हा प्रयत्न गेले काही दिवस काही वर्ष करते की नेहमी, म्हणजे आतापर्यंत कसं व्हायचं की सिरियल कधी सुरू होणार आहे तुमची, तर 14 फेब्रुवारी किंवा 12 जानेवारी असं आपण इंग्लिशमध्ये बेधडकपणे सांगायचो. पण आता झी मराठीवरती अगदी कृष्ण सप्तमी किंवा फाल्गुन मराठी मासांसह हे सगळं येतं बरोबर ना. तर हे सगळं प्रेक्षक पाहत असतीलच, तर आपलं मराठी पण जगण्याचा, ते आपण आपल्यामध्ये रुजवण्याचा प्रयत्न सातत्याने करत असलं पाहिजे. सासूबाईंचा पहिला मान काय या पदार्थाचं नाव आहे? कदंबम. काय या पदार्थाचं नाव आहे? काळ्या द्राक्षांचे गुलाबजाम.